आता रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी दाल मखनी घरीच बनवा. सगळ्यात आधी काळे उडीद, राजमा आणि चणा डाळ स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजवा. 8 तासानंतर त्यातले पाणी पुन्हा बदलून टाका आणि त्यामध्ये हिंग, तमालपत्र, हळद, लाल मिरची पावडर आणि लसूण पाकळ्या घालून कुकरमध्ये मंद आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्या. शिजलेली डाळ मॅशरने मॅश करून घ्या. 3 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून त्याची फाईन अशी प्युरी बनवा. आता एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप गरम करून त्यामध्ये जिरे आणि तमालपत्र टाका आणि करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घाला. चवीनुसार मीठ घाला. आले लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा आणि सर्व सुके मसाले घालून मसाल्यापासून तूप सेपरेट होईपर्यंत परतून घ्या. लगेचच त्यात शिजवून घेतलेली डाळ घालून मिक्स करा आणि पुन्हा एकदा मॅशरने व्यवस्थित मिक्स करून डाळ उकळू द्या. डाळीला चांगली उकळी आल्यावर कोथिंबीर, कसुरी मेथी आणि बटर घालून छान मिक्स करा. घरात उपलब्ध असेल तर फ्रेश क्रीम घाला आणि पुन्हा एकदा मिक्स करून डाळीला छान उकळी येऊ द्या. तयार आहे आपली सुपर क्रीमी दाल मखनी. जीरा राईस किंवा नान बरोबर गरमागरम दाल मखनी सर्व करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.